राज्यातला जीएसटीचा तिढा अखेर सुटलाय। फडणवीस सरकारनं शिवसेनेच्या सर्व अटी मान्य केल्यामुळे जीएसटीला पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाने घेतलाय। शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी विधेयकात सुधारणा करण्यात आल्या होत्या। तसंच सुधारित मसुदा रात्रीच मातोश्रीवर पाठवल्यानंतर शिवसेनेनं या मसुद्याला मान्यता दिली होती। उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेला केंद्र सरकारकडून मिळणारा जीएसटीचा निधी कमी असेल तर राज्य सरकार भरपाई देणार असल्याचं मुनगंटीवारांनी मान्य केलं। राज्याकडून दिल्या जाणाऱ्या निधीत दरवर्षी 8% वाढ करण्यात येणार आहे। शिवसेनेच्या मागणीनुसार या बाबी विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या। मुंबईला जकातीपासून मिळणारं उत्पन्न बुडू नये म्हणून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती। उद्धवजींना धन्यवाद देतो। त्यांनी जीएसटीच्या संदर्भात जे मुंबईचे प्रश्न उपस्थित केले होते कायद्यामध्ये, त्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही प्रावधान केलं आहे। मुंबई महाराष्ट्राची शान आहे। मुंबईला आर्थिक संरक्षण देणं हे आवश्यक आहे। यासोबतच महाराष्ट्राच्या साऱ्या नागरी महानगरपालिकांचा आम्ही विचार केला। 48% जास्त लोकसंख्या ही महानगरांमध्ये आहे। त्यांना सुरक्षा कवच कायद्याचं देणं आवश्यक होतं आणि हे सुरक्षा कवच आम्ही दिलं। आणि मी उद्धवजींना निश्चितपणे धन्यवाद देईल की आमच्या भूमिकेला सहमत होत त्यांनी आज या जीएसटीच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाठिंबा देण्याचं मान्य केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।